आमदार अपात्रतेच्या निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। राज्याच्या सत्ता संघर्षात पुन्हा एक नवीन ट्विस्ट। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। शिंदे गटाला 2 आठवड्यात त्यांची बाजू मांडावी लागणार। आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला। या निकालात राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील आमदारांना 10व्या अनुसूचीनुसार पात्र ठरवले। नार्वेकरांच्या याच निकालावर ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली। याच याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली आहे। यावरून राज्याच्या सत्ता संघर्षात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली। या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाला नोटीस बजावली आहे। 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश राहुल नार्वेकरांना देण्यात आले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंना सर्वोच्च न्यायालयात त्यांचं म्हणणं सादरही करावं लागणार आहे। सर्वोच्च न्यायालय त्यांची बाजू ऐकून घेणार आहे। त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवण्यात यावे किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्यावं यावर निर्णय होणार आहे। याबाबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे काय म्हणालेत तुम्हीच ऐका। अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने म्हणजे सुनील प्रभूंच्या मार्फत जी इथे पिटिशन फाईल केली होती अध्यक्षांच्या 10 तारखेच्या निर्णयाविरुद्ध, त्याच्यात सुरुवातीला चीफ जस्टिसांचं म्हणणं होतं की तुम्ही हायकोर्टातच जावा, पण कपिल सिब्बलांनी सांगितलं की हायकोर्टात गेलो तर परत वेळ होईल। तर त्याच्यामुळं चीफ जस्टिस म्हणले की आम्ही नोटीस इश्यू करतोय, म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना, आणि 2 आठवड्याच्या आत त्यांनी आपलं उत्तर सादर करावं। म्हणजे पुढची तारीख 2 आठवड्यानंतर असेल, स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल। फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात हे मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल। पण सर, हायकोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात आणि सुप्रीम कोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात काय फरक असेल? नाही, कॉमन ऑर्डर होती, त्यामुळे भरत शेठ गोगावले हे हायकोर्टात गेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभूंमार्फत सुप्रीम कोर्टात आले होते। तर चीफ जस्टिसांचं म्हणणं पण होतं की तुम्ही आता हायकोर्टातच का नाही जात, पण कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की परत त्याच्यात वेळ खूप जाईल। तर त्यामुळे चीफ जस्टिसांनी आता नोटीस इश्यू केली आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचं म्हणणं मांडावं लागेल 2 आठवड्यानंतर जेव्हा तारीख येईल, आणि तेव्हा परत ठरेल की हे मॅटर हायकोर्टात पाठवायचं का इथेच ठेवायचं, किंवा हायकोर्टाचं मॅटर सुप्रीम कोर्टात वर्ग करून घ्यायचं, हे आता 2 आठवड्यांनी आपल्याला समजेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।